आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार, तर्रीदार नागपूर सावजी स्पेशल प्रॉन्स करी, जे बनवायला खूप सोपी आहे, पण चवीला अप्रतिम आहे. जर तुम्ही एकदा ही प्रॉन्स करी घरामध्ये बनवलीत ना, तर तुम्ही वारंवार याच पद्धतीने बनवा, हे माझी गॅरंटी आहे. कारण खरं सांगते, मी एकदाच घरामध्ये बनवली, पण चवीला अप्रतिम झाली होती. तर चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी तर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा पातळ चिरून घ्यायचा आहे. अर्ध्या वाटी इतकं खोबरं पातळ चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक स्टार फूल घ्यायचा आहे. 2 हिरवी इलायची घ्यायची आहे. एक भेंडी इलायची घ्यायची आहे, मोठी इलायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे. अर्धा चमचा इतकं काळी मिरी ॲड करायची आहे. जर तुमच्याकडे लवंग असतील, माझ्याकडे लवंग संपली होती, त्यासाठी ॲड केलेले असेल तर तुम्ही 2-4 इतके ॲड करून घ्या. त्यानंतर मुठभर इतकी कोथिंबीर ॲड करायची आहे. एक पूर्ण अख्खी लसणाची गाठ सोलून घ्यायची. 2 इंच इतकं आलं बारीक कट करून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले घेतलेत. आता आपण भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी एक तवा घेतलेला आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. अर्धा चमचा इतकं तेल टाकायचं. छान खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. खोबरं भाजलेलं आहे. आता त्याच तव्यावर आपल्याला कांदा सुद्धा खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी कांदा ॲड करून घेतलेला आहे. कांदा पण जोपर्यंत छान लालसर होत नाही, ब्राऊन कलर होत नाही कांद्याचा, तोपर्यंत कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता कांदा छान भाजलेला आहे. कांदा पण मी काढून घेणार आहे. तर बघा कांदा खोबरा भाजून झालेला आहे. आता त्याच तव्यावर आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर खडे मसाले ॲड करून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे आणि अर्धा चमचा इतकं धने ॲड करायचं आहे. थोडंसं तेल ॲड करायचं आणि जोपर्यंत मसाला छान खमंग सुटत नाही मसाल्याला, तोपर्यंत मसाला छान भाजून घ्यायचे खरपूस. मसाला इथे भाजलेला आहे. तो सुद्धा आपण ज्या प्लेटमध्ये कांदा आणि खोबरा भाजून काढलेला आहे, त्याच्यामध्येच काढून घ्यायचा आहे. आणि इथे आपला सगळा मसाला भाजून रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं ॲड करायचं आहे. बघा इथे मी सगळे मसाले एकत्र वाटून घेणार आहे. सगळे मसाले एकत्र करून घेतलेत. आता हे आपल्याला पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघा मसाला वाटून आपला तयार झालेला आहे. मसाला बाजूला ठेवून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला प्रॉन्स साफ करून घ्यायचा आहे. जर तुम्ही ज्याच्याकडून घेता आहे प्रॉन्स, त्यांच्याकडून जरी साफ करून आणलात तरी चालेल, पण भरपूरसे लोक साफ करून देत नाही, वेळ लागतो म्हणून. तर मी इथे घरी साफ करून घेणार आहे. तर बघा सगळ्यात आधी तर प्रॉन्स साफ कसं करायचं, त्याच्यामध्ये काळा धागा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा चाकूने वरच्या बाजूने आपल्याला अशी कट लावायची आहे. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे, जसं तुम्हाला कळेल तसं तुम्ही व्यवस्थित बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रॉन्सवर एक कट लावायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जो काळा धागा असतो तो धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मला याच्यातलं खूप जास्त नॉलेज नाही आहे, पण जेवढं मला करता येते किंवा मी करते त्या पद्धतीने तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आणि अजून वेगळ्या कोणत्या पद्धतीने जर प्रॉन्स साफ करत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी त्या पद्धतीने नक्कीच करून बघेन. तर बघा सगळ्यात आधी तर प्रॉन्स आपल्याला अशा पद्धतीने साफ करायचं आहे. वरच्या साईडने कट लावायची. त्याच्यामध्ये जो काळा धागा असते तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे प्रॉन्समधला जो काळा धागा आहे तो काढून घेतलेला आहे आणि मागच्या पुढच्या बाजूने थोडंसं कट लावून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही याचे पाय सुद्धा कट करून घेऊ शकता, पण मी ते कट केलेले नाहीये. मी इथे प्रॉन्स करी बनवणार आहे, त्यासाठी अशा पद्धतीने साफ करून घेतलेला आहे. तर आपले प्रॉन्स इथे साफ करून तयार झालेत. आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित घासून आपल्याला. तर प्रॉन्स इथे आपले पूर्णपणे तयार झाले, साफ झालेत. आता काय करायचं, एक कढई घ्यायची आहे, गॅसवर एक कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचा, 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये साफ करून घेतलेले प्रॉन्स ॲड करायचे आहेत. आता आपल्याला हे 5-7 मिनिटापर्यंत छान प्रॉन्स तेलामध्ये भाजून घ्यायचे. जोपर्यंत पूर्णपणे याचा कलर चेंज होत नाही, तोपर्यंत प्रॉन्स आपल्याला भाजून घ्यायचे तेलामध्ये. तुम्ही इथे बघू शकता प्रॉन्सचा कलर किती छान चेंज झालेला आहे. छान असे लालसर झालेले आहेत. अजून आपण याला 2-4 मिनिटापर्यंत असंच भाजून घेणार आहोत, जोपर्यंत छान असे लालसर होत नाही तोपर्यंत. आणि आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे याचा कलर चेंज झालेला आहे. जवळपास इथे मी 5-7 मिनिटापर्यंत प्रॉन्स छान तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि आपले प्रॉन्स इथे तयार झालेत भाजीसाठी. आता गॅस बंद करून घेऊया आणि लगेच भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी बघा इथे मी, माझ्याकडे एक मोठं भांडं काही नव्हतं, तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्येच मी भाजीला फोडणी घालणार आहे. मी सिट्टी वगैरे करणार नाही, सिंपल पद्धतीने कुकर जसे आपण पातेल्यामध्ये भाजी फोडणी घालतो तशीच कुकरमध्ये फोडणी घालणार आहे. तर सगळ्यात आधी कुकर छान गरम करायचं. त्याच्यामध्ये अर्ध्या वाटी इतकं तेल ॲड करायचं. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तेल ॲड करून घ्या. एक तेजपान तोडून ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर जो आपण वाटण तयार केलेला आहे कांदा खोबरा, त्याचं आपण वाटण ॲड करून घ्यायचं आहे. वाटण छान 4-5 मिनिटापर्यंत एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता वाटण छान मी 2-3 मिनिटापर्यंत भाजून घेतलेलं आहे. अजून परत 2-3 मिनिटं आपण भाजून घेऊया असंच कमी गॅसवर.
आणि आता बघा मसाला खूप छान भाजलेला आहे. मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेले आहे. म्हणजे समजायचं की आपला मसाला छान भाजलेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे. त्यात पाव चमचा हळद ॲड केलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. मी गरम मसाला ॲड करत असताना दाखवणं विसरली, त्यासाठी मी दाखवून दिलेला आहे की गरम मसाला मी अर्धा चमचा इतका ॲड केलेला आहे. त्यानंतर 2.5 चमचा इतकं मिरची पावडर ॲड करायचं आहे. 1 चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटासाठी गॅस कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला छान सुगंध सुटत नाही, तोपर्यंत हा मसाला आपल्याला छान भाजायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मसाला खूप छान शिजलेला आहे. जर मसाला बुडायला लागत असेल, तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून सुद्धा हा मसाला शिजवून घेऊ शकता. पण इथे मी मसाला कमी गॅसवर छान शिजवून घेतलेला आहे. आणि इथे आपला मसाला शिजून तयार आहे. आता या स्टेजवरनं ह्याच्यामध्ये आपल्याला जे प्रॉन्स आपण फ्राय करून ठेवले आहेत, भाजून ठेवले आहेत, ते ॲड करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सगळं मसाल्यामध्ये प्रॉन्स मिक्स करायचे आहे. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला झाकण लावायचं आहे. 5-7 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवर आपल्याला हा प्रॉन्स छान शिजवून घ्यायचा, वाफवून घ्यायचा आहे. आणि बघा इथे 5-7 मिनिटं झालेले आहेत. खूप छान असा प्रॉन्सला कलर आलेला आहे. एकदम तर्रीदार, मसालेदार प्रॉन्स बनून तयार होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही अशाही पद्धतीनं स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकता किंवा तुम्ही याला ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता. पण मी याला छान असा रस्सेदार बनवून तयार करणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यात आधी पॉटमध्ये जे मसाला लागलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो सुद्धा पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या कढईमध्ये मी प्रॉन्स फ्राय करून घेतले होते, त्याच कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तोच पाणी इथे मी ॲड केलेलं आहे. शक्यतो भाजीमध्ये नॉनव्हेजच्या कोणतीही भाजी असेल ना, त्या भाजीमध्ये गरम करूनच पाणी ॲड करायचं. म्हणजे त्याची चव जात नाही. खूप छान चव येते भाजीला. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असं तर्रीदार भाजी आपली इथे बनून तयार होणार आहे. आता ना आपल्याला काय करायचं, झाकण लावायचं आणि परत 5-6 मिनिटासाठी छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर बघा इथे 5-6 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता की छान अशी तर्रीदार भाजी बनून तयार झालेली आहे. खूप जास्त तेल ॲड केलेलं नाही आहे इथे मी किंवा खूप जास्त मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. जशी तुम्हाला सावजीमध्ये मिळते की नाही, तशीच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भाजी जमली की नाही? अशाच पद्धतीची प्रॉन्स करी बनवली जाते की वेगळ्या पद्धतीची बनवली जाते? कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आपली जमली आहे की नाही ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि आता आपल्याला भाजीवरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे आपली मसालेदार प्रॉन्स करी बनवून तयार झालेली आहे, सावजी स्पेशल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.